तर मोठी बातमी आहे, जामखेडमध्ये आयोजित आमसभेत आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलेले। नागरिकांच्या तक्रारीवर अधिकाऱ्यानं मोघम उत्तर दिल्यानं रोहित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे। शहरातील गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही। यावेळी रोहित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं, मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। तर रोहित पवारांच्या याच वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठराखण केली आहे। नाही, बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात, कंच्या खेळत होते काय, तर वाईट काय, यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही, अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। फार मस्तीत आले आहेत, कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांची शिकवण विसरू नये असा सल्ला रोहित पवारांना दिला। तर अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतात। आता यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं। कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं। पण ती कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते, ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय।